सर्व हा माझा व्हिडिओ पाहतात. पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब केले त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो. आणि असंच या व्हिडिओला प्रेम देत राहा, व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि पॉईंट सिस्टम GSPS चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि माझे पुढच्या व्हिडिओची वाट पहा. मी लवकरच पुढचा व्हिडिओ. आतापर्यंत आपण पाहिलेले 6 मेंबर रिंग, 5 मेंबर रिंग, त्यानंतर 6 मेंबर रिंग. आता आपण आलेले 7 मेंबर रिंग. आणि 7 मेंबर रिंग म्हटल्यानंतर तुम्हाला जो सफिक्स लागणार आहे तो लागणार आहे PINE. सफिक्स. आता या ठिकाणी हेटेरोएटम एकच आहे. हेटेरोएटम जो आहे एकच एक्झाम्पल घेतलेले, एकच हेटेरोएटम आहे आणि एकाच ठिकाणी आहे. हेटेरोएटम कोणता आहे? हा आहे आजा. हा, आणि मग याला नाव येणार आहे तुमचं अझेपिन. याला नाव येणार आहे अझेपिन. कसं? 7 मेंबर रिंग आहे म्हणून PINE हे नाव येणार आहे. प्लस याच्यामध्ये हेटेरोएटम जो आहे तो घेतलेला आहे आपण N म्हणून आजा प्लस PINE याला अझेपिन. पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो. बदल कसा होऊ शकतो? हे जे बॉन्ड आहे, बॉन्ड 2 आणि 3 च्या मध्ये बॉन्ड आहे, 4 आणि 5 च्या मध्ये बॉन्ड आहे, 6 आणि 7 च्या मध्ये बॉन्ड आहे. हे बॉन्ड बदलू शकतात कारण 6 मेंबर रिंग मध्ये फिक्स 3 बॉन्ड जे आहेत ते राउंडेबल जरी झाले तरी चेंजेस होत नव्हते. हायड्रोजन ॲटम्स मध्ये 5 मेंबर रिंग्स मध्ये 2 बॉन्ड होते. या ठिकाणी तुमचे 7 मेंबर रिंग हे जे बॉन्ड्स आहेत 2 आणि 3 मधला बॉन्ड, 4 आणि 5 मधला बॉन्ड आणि 6 आणि 7 मधला बॉन्ड जर मी काढला आणि हा 1 आणि 2 मध्ये सुद्धा असू शकतो. हा जर या ठिकाणी 3 आणि 4 मध्ये येईल आणि 5. त्यामुळे या ठिकाणी 1 पोझिशनला जो मगाशी हायड्रोजन होता तो या ठिकाणचा निघून जाईल आणि तो हायड्रोजन ऑटोमॅटिक 7 पोझिशनला आलेला असेल. हे सुद्धा अझेपिन आहे कारण हे बॉन्ड्स बदललेले आहेत पण स्ट्रक्चर जे आहे 7 मेंबर रिंग PINE आणि याच्यामध्ये पण आज आहे, हे पण अझेपिन आहे. म्हणजे तुमचा जो हायड्रोजन आहे, आता थोड्या वेळेपूर्वी काढलं होतं त्याच्यामध्ये हायड्रोजन 1 पोझिशनला होता, आता 7 पोझिशनला आहे. तसाच हायड्रोजन हा 2 पोझिशनला बी राहू शकतो. कसा राहू शकतो? या ठिकाणी मी जर बॉन्ड्स काढले तर हा 2 पोझिशनला आला या ठिकाणी. तर याला काय करायचं? याला नाव द्यायचंय, जर ज्या ठिकाणी हायड्रोजन तुमचा असेल, एक्स्ट्रा हायड्रोजन असेल, त्याला नंबरिंग द्यायची. म्हणजे याला नाव जो अझेपिन आहे तर 2H अझेपिन. हे झालं 2H अझेपिन. मी आता काढलेलं कारण या ठिकाणी 2 जो आहे या ठिकाणी 2 पोझिशनला एक हायड्रोजन जास्त आहे. जर मी या ठिकाणी 3 पोझिशन जर मोकळा ठेवला म्हणजे 2 आणि 1 आणि 2 च्या मध्ये बॉन्ड, नंतर 4 आणि 5 च्या मध्ये बॉन्ड आणि 6 आणि 7 च्या मध्ये बॉन्ड, तर याला 3H अझेपिन म्हणायचं. 3H अझेपिन. अशाच पद्धतीने तुमचं 4H अझेपिन सुद्धा होऊ शकतं. 4H अझेपिन मध्ये तुमचा 4 जो आहे तो मोकळा राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी 5 आणि 6 मध्ये बॉन्ड्स आहे, तुमचा 3 आणि 2 मध्ये बॉन्ड आहे आणि 7 आणि 1 मध्ये बॉन्ड आहे. याला म्हणायचं 4H अझेपिन. अशा पद्धतीने तुमचं अझेपिन जे आहे ऍक्च्युली हे 4H पर्यंतच असणार आहे, 7H नसणार आहे. का नसणार आहे? कारण जर मी या ठिकाणी ठेवलं तर याची नंबरिंग या बाजूने येईल आणि हे 4H अझेपिन. आता मी सुरुवातीला जे स्ट्रक्चर काढलं होतं ते परत काढतो. यामध्ये स्ट्रक्चरमध्ये 4 आणि 5 मध्ये बॉन्ड होता, 3 आणि 4 मध्ये होता आणि 6 आणि 7 मध्ये होता. तर या ठिकाणी नायट्रोजनला हायड्रोजन काढलेला आहे. याला म्हणायचं 1H अझेपिन. आणि हे स्ट्रक्चर जे आहे 7 मेंबरचं एकच स्ट्रक्चर आपण पाहिलंय ते म्हणजे 1H अझेपिन. एक आणखीन एक स्ट्रक्चर आपण पाहूया. या ठिकाणी अझेपिन जे आहे म्हणजे PINE फॉर 7 मेंबर रिंग आणि ॲझा पण 2 ॲझा आहेत, 1 आणि इथं 4 पोझिशनला. पण ॲझा 2 आहे म्हणून डायॲझ आहे आणि कोणकोणत्या पोझिशनला आहे? 1-4 पोझिशनला आहे. म्हणून याला म्हणायचं 1,4 डायॲझेपिन. 1,4 डायॲझेपिन. आता हे डिटेल्स मध्ये तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही पडली पाहिजे की कसं आहे. 1 पोझिशनला आणि 4 पोझिशनला 2 नायट्रोजन आहेत म्हणून डायॲझा आणि हे 7 मेंबर रिंग आहे म्हणून अझेपिन PINE म्हणून 1,4 डायॲझेपिन. परंतु आपला जो 7 मेंबर रिंग मध्ये आपल्याला हायड्रोजन कोणत्या बाजूला आहे
तर हा 1 पोझिशनला आहे म्हणून ह्याला 1H 1,4 डायझेपिन असं स्ट्रक्चर होईल. कारण याच्यामध्ये तुम्हाला 2H 1,4 डायझेपिन होऊ शकतं, 3H 1,4 डायझेपिन. हे जे समोर दिलेलं स्ट्रक्चर आहे 1H 1,4 डायझेपिन. हे स्ट्रक्चरचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. आणि हे स्ट्रक्चर 2 जे 7 मेंबरचे स्ट्रक्चर आहे ते आपण काढले आहे. हे जे तुम्हाला समोर स्ट्रक्चर आहे ऑलरेडी झालेलं आहे आपलं 6 मेंबर रिंग मध्ये. 6 मेंबर रिंग आहे, 1 and 3 ट्युशन डायज आहे. सगळ्यांना झाले मी आता डिटेल घेत नाही. 1,3 डायझिन म्हणजेच हे स्ट्रक्चर आहे पायरिमिडीनचं. पायरिमिडीन हे स्ट्रक्चर पायरिमिडीनचं आहे. या पायरिमिडीनच्या स्ट्रक्चरला आपण थोडासा बदल करणार आहे. याच्यामध्ये जर काय केलं तर मी या ठिकाणी 2 पोझिशनला जर ऑक्सिजन लावला, 2 पोझिशनला जर ऑक्सिजन लावला तर या 2 आणि 3 मध्ये बॉन्ड राहणार नाही. 1 2 3 या कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4 5 होते म्हणून हा बॉन्ड जाणार आहे. म्हणून या ठिकाणी नायट्रोजनला या ठिकाणी H लागेल. तसेच मी 4 पोझिशनला या ठिकाणी पण एक ऑक्सिजन लावला. 4 पोझिशनला ऑक्सिजन लागल्यामुळे 4 आणि 5 मधला पण बॉन्ड जाणार आहे आणि या ठिकाणी 5 पोझिशनला पण एक हायड्रोजन वाढणार आहे. आणि तसाच मी 6 पोझिशनला पण जर डबल बॉन्ड O लावला, ऑक्सिजन लावला तर 1 and 6 मधला सुद्धा बॉन्ड जाणार आहे आणि या ठिकाणी H लागणार आहे. आणि या स्ट्रक्चरला असं म्हटलं जाईल हे पायरिमिडीन पासून आलेलं स्ट्रक्चर आहे. पायरिमिडीनच्या 2 4 6 पोझिशनला ऑक्सिजन लावलेला म्हणून 2 4 6 ट्रायऑक्सो पायरिमिडीन. हे स्ट्रक्चर जे आहे 2 4 नीट बघून घ्या. पायरिमिडीनचं बेसिक स्ट्रक्चर आहे. पायरिमिडीनच्या स्ट्रक्चरमध्ये 2 4 आणि 6 पोझिशनला ऑक्सिजन लागलेला आहे म्हणून हे 2 4 6 ट्रायऑक्सो पायरिमिडीन झाले. परंतु हे लागत असताना 2 आणि 3 मधला बॉन्ड गेल्यामुळे 3 पोझिशनचा हा हायड्रोजन वाढलेला आहे, तो इथे मेन्शन केलेला आहे. 4 आणि 5 मधला बॉन्ड गेलेला आहे त्यामुळे 5च्या ठिकाणी एक हायड्रोजन वाढलेला आहे, तो मेन्शन करायची गरज नाही. आणि 1 and 6 मधला बॉन्ड गेला आहे, 1 पोझिशनला एक हायड्रोजन वाढलेला आहे. हे स्ट्रक्चर तुमचं झालंय 2 4 6 ट्रायऑक्सो पायरिमिडीन आणि याचं नाव होतं बार्बिच्युरिक ऍसिड. बार्बिच्युरिक ऍसिड हे तुम्हाला स्ट्रक्चर सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बार्बिच्युरिक ऍसिड तुमचा जो चॅप्टर आहे बार्बिच्युरेट डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याचे भरपूर स्ट्रक्चर आहेत. ते बार्बिच्युरिक ऍसिड, बार्बिच्युरेट्स, नंतर फेनोबार्बिटॉल, मिथोबार्बिटॉल, वेगवेगळे स्ट्रक्चर सगळे ह्या बेसिक स्ट्रक्चर जे आहे तिथे तुम्हाला बार्बिच्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. पण बार्बिच्युरिक ऍसिड म्हणजे काय? बार्बिच्युरिक ऍसिड इज 2 4 6 ट्रायऑक्सो पायरिमिडीन. त्यासाठी तुम्हाला पायरिमिडीन माहिती पाहिजे. आणि हे पायरिमिडीनच्या 2 4 6 पोझिशनला ऑक्सिजन लागल्यानंतर तयार होतं बार्बिच्युरिक ऍसिड. स्क्रीनशॉट मारून घ्या. तर अशा पद्धतीने आपण बार्बिच्युरिक ऍसिड पाहिलेले. बार्बिच्युरिक ऍसिड नंतर बार्बिच्युरिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आपण जे चॅप्टर येणार आहे ट्रँक्युलायझर चॅप्टर म्हणून त्यात सर्व चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे. याच्या व्यतिरिक्त बेसिकमध्ये मी दरवर्षी शिकवत असतो तुम्हाला याच्यामध्ये किंवा इमिडाझोल आणि पायरिमिडीन मिळून एकत्रित मिळून काय तयार होतं. तर इमिडाझोल आणि पायरिमिडीन मिळून इमिडाझोलो पायरिमिडीन हे तयार होतं. परंतु आपला जो चॅप्टर आहे आपण ॲनालिटिक कॅफीन ऑलरेडी शिकवलेलं आहे आणि कॅफीन शिकवताना मी तुम्हाला शिकवलेलं आहे की इमिडाझोल आणि पायरिमिडीन मिळून इमिडाझोलो पायरिमिडीन तयार होतं. आणि त्या इमिडाझोलो पायरिमिडीनला आपण म्हणतो प्युरिन. आणि त्या प्युरिनला आपण काय करतो 2 6 डायऑक्सोप्युरिन म्हणजे झॅन्थिन. हे आपण सर्व पाहिले, हे सुद्धा बेसिकमध्ये मी घेत असतो. म्हणजे प्युरिन म्हणजे काय? इमिडाझोल आणि पायरिमिडीन मिळून. मी एक थोडक्यात त्याचं रिपीट करतो. ऑलरेडी हे कॅफीनच्या स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे. मला इथे हां हे असं हे इमिडाझोल असं. तर ही तुमची 1 पोझिशन 3 पोझिशन आणि 7 पोझिशनला तुमचा मिथाईल ग्रुप लागतो. त्यावेळेस 1 3 ट्राय मिथाईल झॅन्थिन हे तयार होतं कॅफीनचं स्ट्रक्चर. हे फास्ट घेतलेलं आहे ऑलरेडी. हे तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे असेल झॅन्थिन आणि प्युरिन माझा कॅफीनचा व्हिडिओ पहा. कॅफीनचा व्हिडिओ डिटेल्समध्ये तुम्हाला येईल. मला ह्या चॅप्टरमध्ये बेसिक घेत असतो थोडक्यात हे घेतले. माझ्यामध्ये चुकलं होतं. हा जो बॉन्ड आहे इथं आहे, हा नायट्रोजन हायड्रोजन इथं लागलेला आहे 7 पोझिशनला. हे दुरुस्त करून घ्या. आणि
सर्व हा माझा व्हिडिओ पाहतात. पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब केले, त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो. आणि असंच या व्हिडिओला प्रेम देत राहा, व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि पॉईंट सिस्टम GSPS चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि माझे पुढच्या व्हिडिओची वाट पहा. मी लवकरच पुढचा व्हिडिओ टाकणार. धन्यवाद.